दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भोजरस बाबाजी अमृते श्री गोपालकृष्ण मंदिर मानव राजश्रम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड. प्रथमतः मार्गाचे अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईजी अमृते ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. कैवल्यवासी कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर कारंजेकर बाबाजी बाबांनाही त्यांच्या पवित्र स्मृतीस दंडवत प्रणाम करतो. आदरणीय श्रद्धेय विद्यागुरुवर्य तडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबाजी अमरावती बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य तामसा निवासी दादांना दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून अनेक ग्रुपमध्ये श्रवण करत असलेल्या सर्व अच्युत गोत्रेसी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो. काल आपण बघितलं दत्तात्रय प्रभू हे विरक्त वृत्तीचे आहेत. त्यांना शस्त्र आणि अस्त्र याची काही गरज नाही आहे. त्याचप्रमाणे शस्त्रास्त्रापेक्षा विचारांचं वज्रकवच फार महत्त्वाचं असतं. आम्ही काल केशरज भासांचा प्रसंग बघितला. परंतु श्लोकामध्ये सांगितलं की शंखचक्र गदाधरम. आता हे नेमकं शंखचक्र जे आहे ते नेमकं काय आहे? दत्तात्रय प्रभूंनी ते धारण केलेले दिसतात, परंतु नेमकं हे काय आहे, हे कशासाठी धारण केलं, त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत. तर म्हटले दत्तात्रय प्रभूंकडे शंखचक्र आहेत ना, मग सिद्धांतार्थाचा काय लावायचा? काल आपण बघितलं की शंख म्हणजे पवित्र ध्वनीचा नाद. शंख म्हणजे पवित्र ध्वनीचा नाद. आणि हा जो नाद आहे किंवा शंख असं कंठालाही मूर्ती वर्णामध्ये म्हटलेलं आहे. गोपालकृष्ण महाराजांनी शंख वाजवला की अर्जुनामध्ये चैतन्य निर्माण झालं. आपण मंदिरामध्ये शंख वाजवतो त्याचं एक कारण आहे, सिद्धांत शास्त्रीय आहे की ज्या ध्वनिलहरी असतात ते मनुष्याला त्या नादमय वातावरणामध्ये रम्मान करून टाकत असतात. जसं आता मंदिरामध्ये वाद्य वाजतात, नगारे वाजतात, वाद्य वाजतात किंवा आपण काही संगीत वाजवतो. हे काय कारण आहे? हे एक प्रकारच्या ध्वनी आहे आणि त्या ध्वनीमधून जो नाद निर्माण होतो तो मनुष्याला एक चैतन्य निर्माण करत असतो. म्हणून मंदिरामध्ये नगारे वाजवणे, ढोल वाजवणे, वाद्य वाजवणे, घंटी वाजवणे, घंटीचा एक नाद असतो बघा. त्या नादामधून आपण त्या भक्तीमध्ये तद्रूप होत असतो, एकरूप होत असतो. जसं शंख युद्धामध्ये वाजवतात, शंख मंदिरामध्ये वाजवतात. तो युद्धामध्ये वाजवला तर तो युद्धाचा प्रसंग आहे, मंदिरामध्ये वाजवला तो भक्तीचा प्रसंग आहे. पण दोन्ही ठिकाणी चैतन्य आहे. भक्ती करताना सुद्धा चैतन्य असावं लागतं. उदास माणूस भक्ती करेल का? जो दरिद्री आहे तो भक्ती करेल का? किंवा जो आळशी आहे तो भक्ती करेल का? नाही. भक्ती करण्यासाठी आणि युद्ध करण्यासाठी चैतन्य म्हणजे फार महत्त्वाचं असतं. चैतन्य म्हणजे नेमकं काय? आवड फार महत्त्वाची असते. ज्याला आवड आहे तो आरती करेल, ज्याला आवड आहे तो पारायण करेल, ज्याला आवड आहे तो स्मरण करेल की नाही? तसं युद्धामध्ये सुद्धा जो शंख वाजवतात त्या सैन्यामध्ये एक प्रकारचं उत्साही वातावरण निर्माण झालं पाहिजे. आपण गीतेमध्ये बघितलं पंचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय. प्रत्येकाने वेगवेगळे आपापले शंख त्यांनी वाजवले. सैन्यामध्ये वातावरण निर्माण झालं, चैतन्य निर्माण झालं. भगवंतांनी पहिला शंख वाजवला की अर्जुनामध्ये चैतन्य निर्माण झालेलं आहे.
आणि ही युद्धच काही आपल्या जीवनामध्ये पण युद्ध आहेच ना. प्रत्येकाच्या जीवनामध्ये युद्ध आहे. प्रत्येकाला लढा द्यावा लागत असतो. कुठे द्यावा लागतो लढा? फार सुंदर अभंग त्यांनी सांगितला. रात्रंदियम्मा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. जीवाही अगोच पडती आघात, येऊन नित्य नित्य करी. तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे, अवघेयाचे काळे केले तोंड. बरोबर आहे. रात्रंदिवस सुद्धा आपल्याला सुद्धा युद्धाचा प्रसंग आहेच की. कुठे युद्ध करावं लागतं? एक मनासोबत, दुसरं जगासोबत. अंतर्बाह्य, अंतर म्हणजे मन, बाह्य म्हणजे जग. कधी काही विघ्न येईल, कधी काय आम्हाला कोण धोका देईल, कोण कधी घात करेल हे काही सांगता येत नाही. युद्ध चालूच आहे ना. आता घरामध्ये आपल्या भानगडी आहेत, समाजामध्ये युद्ध आहे, राष्ट्रामध्ये युद्ध चालू आहेच की नाही. आता हे जैविक युद्ध आलं, कोरोना म्हणजे काय? जैविक युद्ध आहे. त्याची सुद्धा भीती आपल्याला आहेच की नाही. कधी काही आघात आपल्यावर येऊन पडेल, काही सांगता येतं का? नाही पण समजणार. परंतु नामाची या बळे, अवघियाचे काळे केले तोंड. ज्याने परमेश्वराचं जो नामस्मरण करतो किंवा जो परमेश्वराची अनन्यभावे भक्ती करतो, त्याच्यावर नामामध्ये एवढे सामर्थ्य आहे, कुठलाही आघात तुमच्यावर होणार नाही. अवघियांचे काळे केले तोंड. कुणी तुम्हाला विघ्न करो, देवतेने विघ्न करो, मग देवता काय सामान्यच नाही. कुणी जरी आल्या, अष्टभैरव आले, ब्रह्मादिक आले, काहीच होणार नाहीये. का? तुमचं मन जे आहे ते जीवानेचं आपलं मन एकवटलं पाहिजे. ते ईश्वराच्या चरणी एकवटलं पाहिजे. दत्तात्रय प्रभूंच्या चरणी आपलं मन एकवटलं पाहिजे. जो परमेश्वराचं नामस्मरण करेल त्याला कुठलाच प्रसंग, आघात त्याच्यावर होणार नाही. म्हणून प्रपंचामध्ये पण रात्रंदिवस युद्ध आहेच की. आपल्याला प्रत्येक गोष्टीशी लढा आपल्याला द्यावा लागतो. संघर्ष आहेच की नाही जीवनामध्ये आपल्या. आणि म्हणून हा जो संघर्ष आहे, जीवाने स्वार्थी होऊ द्या, करू द्या, जीवाचा घात करणारच आहे. परंतु परमेश्वर तुमचा घात थोडीच करणार आहे. म्हणून देवाने सांगितलं, मला शरणी. जीवाकून जीवाला धोका भेटतो, जीवाकून देवतेला धोका भेटतो. ते देवतेला वाटतंच की माझी पूजा करावी, माझ्या मंदिरामध्ये यावं. तिला माहिती आपण याला धोका देणार आहे. नित्य काही नाही आपलं, तरी पण ती काय करते, अपेक्षा असते. तिथून तुम्हाला धोका भेटतो की नाही? जीवाकून जीवाला धोका भेटतो, जीवाकून देवतेला धोका भेटतो की नाही? आता प्रपंचामध्ये आपण पाहतो धोका भेटतोच नाही एकमेकाला कोणाचा तरी. परंतु परमेश्वर तुम्हाला धोका देणारा नाहीये. म्हणजे सगळे जे दिल्या गेले ते सगळे सोबती आहेत आपले इथे. नित्य आहेत का? ते नित्य फक्त परमेश्वर, सदा सर्व काळ नित्य. त्याला कालत्रयी नाश नाही. त्याचा जो भक्त आहे त्याला पण नाश नाहीये. नाश नाही म्हणजे त्याला पुन्हा या प्रपंचामध्ये येणे जाणे नाही, या बंधनामध्ये येणे नाही, हा त्याचा नाश सांगितला. आणि म्हणून जरी काही आपल्यावर असे प्रसंग आले, आम्हाला युद्ध करावं लागतं, अनेक समस्यांशी युद्ध करावं लागतं. हा प्रसंग जरी आमच्यावर आला तर काय सांगितलं त्यांनी? एक नाम तुम्ही फक्त नामाची निबळे, तुम्हाला कोणीच काही करणार नाहीये. फक्त तुम्ही अनन्य भावे परमेश्वराला शरण जा, असं त्यांनी सांगितलं. आता पुढे संदर्भ सांगतात की शंख असं कंठाला म्हटलेलं आहे, कारण की दत्तात्रय प्रभूंच्या कंठातून शंभली असा पवित्र अमृत वर्षाव करतो. आर्लकाच्या तिन्ही तापाचा दाह कमी होतो, असा शंख त्या काव्यात त्यांनी घेतलेला आहे. तो शंख त्यांनी मानलेला. कवींनी कोणता शंख मांडला? जो कंठातून येणारा आवाज, तो शंख, तो दत्तात्रय प्रभूंनी धारण केला, असं त्यांना म्हणायचंय. आर्लक राजा नाही का आपण बघितला, शांत झाला की नाही, तो आर्लक राजा. एक शंख युद्धामध्ये आहे, एक शंख मंदिरामध्ये आहे. जागा बदलली की अर्थ बदलत असतो. जसं राख आपण चुलीमध्ये तिला राख असं म्हणतो, देवासमोर गेली की ती अंगारा तयार होते. इकडे पाणी असतं,
देवासमोर गेलं की त्याचं तीर्थ तयार होतं. इकडं ते अन्न असतं, देवासमोर गेलं की त्याचा प्रसाद तयार होतो. जागा बदलली की अर्थ बदलत असतो. आणि म्हणून इथे जो शंख आहे तो म्हणजे दत्तात्रय प्रभूंचा कंठातून येणारा आवाज, असा कवींनी अर्थ केला. आता म्हटले आम्हाला फक्त सुदर्शन चक्र ठाऊक आहे. इथे चक्राचा अर्थ काय घ्यायचा? आपल्याला एकच चक्र माहिती आहे, गोपालकृष्ण महाराज चक्रधारी, सुदर्शन चक्रधारी होते. पण म्हटले इथे चक्राचा अर्थ नेमका काय घ्यायचा ना? चक्र म्हणजे गतिमान तथा छेदक. जसं कालचक्र, गतिचक्र, ज्ञानचक्र आणि सृष्टीचक्र, हे चक्र ज्यांच्या हातामध्ये आहे त्याला चक्रवर्ती म्हणतात. श्रीकृष्णाला या अर्थानं चक्रवर्ती म्हटलेलं आहे. आपण परिणाम घेतो की नाही तुम्हाला माहिती आहे, तर चक्रवर्ती शब्द आलेला आहे. ज्ञानचक्र, शक्तिचक्र धरले म्हणून चक्रधर, किंवा चक्रवर्ती शब्दाचा अर्थ केला. ज्ञानचक्र, शक्तिचक्र, सृष्टीचक्र ज्याच्या हातामध्ये तो चक्रवर्ती असं म्हटलेला आहे. ज्याप्रमाणे रक्त जर थांबलं तर हृदय बंद पडतं. म्हणजे रक्ताचा प्रवाह थांबला की काय होतं? हृदय बंद पडत असतं. सूर्य फिरायचा थांबला की पृथ्वी संपते, कारण की ते गती निर्माण करत असते. सूर्य काय करतो? ऊर्जा देतो, तो गती निर्माण करत असतो. त्याप्रमाणे परमेश्वराचं ज्ञान थांबलं की ग्लानी येत असते. म्हणून ते अनादि चक्र दत्तात्रय प्रभूंच्या हातामध्ये आहे, ते चक्र त्यांनी सांगितलं. आता शंख झालं, चक्र झालं. जसं गोपालकृष्ण महाराज सुदर्शन चक्रधारी होते, शिशुपालाचा वध सुदर्शन चक्राने केला. त्यांचं ते अस्त्र होतं, शस्त्र होतं. जसं हनुमंत दर्पणाच्या प्रसंगी त्याने सांगितलं मी पूल बांधतो, तो तोडायचा. त्याने बाणांचा पूल बांधलाय. हनुमान शक्तिशाली होते, एक चिरंजीवी हनुमान. त्यांनी तो पूल तोडून टाकला. मग अर्जुनाने प्रतिज्ञा केली, जर तुम्ही माझा आता बाणाचा पूल तोडला तर मी अग्नी कष्ट करेल. मग पूल बांधला बाणाचा, हनुमंताने तो मोडून टाकला. अर्जुनाने सगळी तयारी केली. गोपालकृष्ण महाराज तिथे आले. म्हटले काय करतो अर्जुन? तो म्हटले मी पराभूत झालो, आता मी प्रतिज्ञा घेतली होती. काही काही लोकांना प्रतिज्ञा घेण्याची खूप घाई असते, किंवा कोणाला वचन देण्याची खूप घाई असते, पण वचन दिल्यानंतर ते पाळता आलं पाहिजे, म्हणजे काही हो. अर्जुन इतका प्रामाणिक होता, वचन पाळणारा होता. देवाने सांगितलं तुम्हाला दोघाला साक्षी तर कोण आहे? तुम्ही तर दोघच होते ना, साक्षी कोण? याला प्रमाण काय आहे? ते म्हटले परत कर आता मी तुम्हाला साक्षी राहतो. म्हणून गोपालकृष्ण महाराज अर्जुनाने पूल बांधला. देवाने त्या बाणाखाली आपलं सुदर्शन चक्र ठेवलं. हनुमंताने कितीही प्रयास केला, पूल काही तुटला नाही. तिथे सुदर्शन चक्राने संरक्षण केलं. त्याचप्रमाणे आणि मग हनुमंताचं गर्भहरण केला. असे अनेक प्रसंग महाभारतामध्ये येतात. शिशुपालवध सुदर्शन चक्रानेच केला. ते गोपालकृष्णांचं चक्र, पण म्हटलं हे अनादि चक्र जे आहे हे दत्तात्रय प्रभूंच्या हातामध्ये आहे, म्हणून तो चक्रवर्ती आहे. तर म्हटले गदा हे वजनदार शास्त्र आहे. मग त्या स्थानी काय घ्यावं? गदास्थानी काय समजावं? गदा म्हणजे धैर्य, निश्चल बला ते धैर्य म्हणीचे. गदा हे काय आहे? याला गदा हे धैर्य आहे, किंवा जो बलवान पुरुष आहे तो गदा धारण करत असतो. पण म्हटले गदा नावाचं जे शस्त्र आहे ते सर्व ठिकाणी उपयोगी जात नाही. आता अंगरोग असेल, कर्मक्षालन करायचं, मळक्षालन करायचं, यासाठी गदा काही उपयोगी जात नाही, ती निरुपयोगीच आहे ना. गदा ही युद्धामध्ये काम करते. मग गदेचा उपयोग काय ना? म्हटले दत्तात्रय प्रभूंचं अमोघ दर्शन हीच गदा आहे.
ती हातात नसते, ती स्वरूपामध्येच आहे. धीर तत्र न मुह्यती. न खसणारा धीर म्हणजे गदा, अथवा संकटहारक संकष्टनाशक स्तोत्र हे संकटावर प्रहार करणारे गदाशस्त्र आहे. दत्तात्रेय प्रभूंची गदा म्हणजे काय? दत्तात्रेय प्रभूंचं अमोघ दर्शन. आणि जो दत्तात्रेय प्रभूंची भक्ती करतो त्याने अजिबात धीर सोडायचा नाही. का? ज्याप्रमाणे ज्याच्याकडे गदा आहे तो दुसऱ्या स्वतःचं संरक्षण करतो, दुसऱ्याचंही करतो. म्हणून आपल्यामध्ये काय संकष्टहरण स्तोत्र, संकष्टनाशक स्तोत्र, चिंतामणी स्तोत्र हे म्हणजे काय? पारायण आपण काय करतो? हे गदा एक प्रकार शास्त्र आहे. आमच्यावर जे काही संकट येतील, आलेली संकष्ट आम्ही धीरतेने ती परतून लावायची, व्हायबल व्हायचं नाही. म्हणून काही जरी संकट आले, आम्ही ज्या दत्तात्रेय प्रभू, जो गदाधारी दत्तात्रेय महाराज म्हणजे ज्यांचं अमोघ दर्शन, गदा म्हणजे काय? येथे अमोघ दर्शन त्यांनी सांगितलं. त्या अमोघ दर्शनी रूपी असलेल्या दत्तात्रेय प्रभूंना शरण जाऊन आम्ही आमच्या संकटावर मात करायची आहे. आणि संकटावर मात करण्यासाठी धीर असावा लागतो. अस्थिर माणूस कामाचा नाही. अस्थिर लोक लगेच व्हायबल होतात, पण जो धीरवीर आहे तो कधीच आपला धीर सोडत नाही. त्याला भगवंतावर विश्वास असतो, भगवंताच्या नामावर त्याला विश्वास असतो, तो कधी धीर सोडत नाही. आपल्याला हे सांगितलं. जर तुम्ही दत्तात्रेय प्रभूंना शरण गेलात ना, धीर सोडू नका. अनेक संकट येतील. लोक सांगतात, बाबा पाठीमागे संकट येत आहेत, मी खूप देवधर्म करते, खूप स्मरण करते. धीर तत्र न मुह्यती. धीर सोडू नका. हे नाही ते पारायण करत राहा. येऊ द्या संकट. संकटांना सांगा मी कधी खचून जाणार नाही. आपण तर थोडंफार संकट आलं की लगेच विरुद्ध करतो, लगेच आत्महत्या करतो, लगेच आपण विष प्राशन करतो. शेतकरी म्हटले मालाला भाव नाही, लगेच आत्महत्या करतो, लगेच फाशी घेतो. अरे हे काही जीवन आहे? जो उपदेशी वर्ग आहे त्याला मी कमीत कमी सांगेल, उपदेशी नव्हे, कोणी जरी असेल त्याला मी एक संदेश देतो. जरी काही संकट आले, धीर कधी सोडायचा नसतो. आपलं जीवन परमेश्वराशी अर्पण केलं त्याची सगळी व्यवस्था परमेश्वर करणार आहे ना. आणि तुम्ही जर अन्नभावे परमेश्वराला शरण गेला, त्याची काळजी तुम्हाला आहे ना. आहे की नाही? देवाला काळजी आपली आहे ना. आता आम्ही साधक लोक आहोत, आमचं कोण असतं का जवळ? आमच्या कोणी नसतं. आमचं जीवन ईश्वराशी अर्पण केलेलं आहे. धर्माची संबंध आहे, कोणी पण काही उपयोगी पडतं, उभा राहतो. देवाने आम्हाला संबंधित कागद करायला सांगितलेलं आहे ना. मग संबंधी आमचे कोणते? नातेवाईक आमचे कोणते? साधकाचे नातेवाईक कोण आहेत? धर्मसंबंध. जो धर्माचा तो त्याचा नातेवाईक. यथार्थ जो असेल तो म्हणाला हे नातेवाईक माझे कामाचे नाही. जो धर्मीय आहे ते माझे नातेवाईक. तसं परमेश्वर आपला एक सोयरा, तो सोयरा परमेश्वर आम्हाला जर आम्ही जोडला तर आम्हाला कुठलंच घाबरण्याचं कारण नाही. म्हणून जो गदाधारी, गदाशस्त्र म्हणजे अमोघ दर्शन दत्तात्रेय प्रभूंचं, त्या दत्तात्रेय प्रभूंना जो शरण गेला त्याला कुठल्या प्रकारचं संकट त्याच्यावर येत नाही, हे त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्यांनी दुसरं एक प्रमाण दिलं, तर म्हणाले याचं आता गदा म्हणजे शस्त्र आहे ना, मग ते अमोघ दर्शन कसं होऊ शकतं? त्यांनी एक प्रमाण दिलं. ज्याप्रमाणे कार्तवीर्य राजा होता, कृतवीर्य पुत्र अर्जुनाला 1000 हात दिले, म्हणजे त्याला 1000 हात दिले का? त्याला तेवढं 1000 हत्तीचं त्याला बळ दिलं. जर त्याला 1000 हात दिले असते तर झोपेल कसा? तो जेवेल कसा? म्हणून या ठिकाणी त्यांनी सिद्धांतार्थ सांगितला की जी गदा एक प्रकारचं शास्त्र आहे, परंतु दत्तात्रेय प्रभूंचं अमोघ दर्शन म्हणजे गदाशस्त्र आहे, संकटावर प्रहार करणार आहे, त्यांनी सांगितलं. किंवा आपण एखाद्याला हा चतुर्भुज झाला म्हणतो. आता ज्याचे लग्न होतात, लग्नाची बेडी हातकडी ज्यांच्या हातामध्ये पडते ते कोण होतात? चतुर्भुज होतात.
चतुर्भुज मग त्याला काही 4 हात झाले का? त्याला काही 4 तोंड आली का? नाही, एकाचे 2 झाले बहुत, एकाचे 4 झाले, याचे 2 त्याचे 2 असे 4 हात झाले, म्हणून चतुर्भुज झाला तो आता. तसा अर्थ होतो की नाही? तसं या ठिकाणी गदा म्हणजे शस्त्र नव्हे, तर दत्तात्रय प्रभूंचं अमोघ दर्शन, आणि ही ते स्वरूपामध्येच आहे हे त्यांनी सांगितलं. अजून म्हणाले दत्तात्रय प्रभू कसे आहेत? नाही, पाणी पात्रम धर्म देवम. पाणी हे ज्यांचे पात्र आहे, जे हाताच्या ताटावर दत्तात्रय प्रभू भिक्षा मागतात. स्वामी सुद्धा आमचे करतलवास, तरतलवास करीत होते. करतल भिक्षा, तरुतल वास करत होते. म्हणजे आमचे स्वामी सुद्धा हातावर भिक्षा मागायचे आणि नदी तीरी भोजन करायचे. दत्तात्रय प्रभू सुद्धा आपल्या हातावर भिक्षा मागायचे आणि येऊन कुठं भोजन करायचं? पंचाळेश्वरला. भिक्षा पाणी पात्र ज्यांचं हात, ते दत्तात्रय प्रभूंचं जीवन केवढं निस्पृह जीवन आहे. आणि त्याच वृत्तीला कवी दत्तात्रय प्रभू नमोस्तुते असं म्हणतात. निस्पृह जीवन आहे, एका ठिकाणी थांबायचं नाही. कोल्हापूरची भिक्षा, पंचेश्वरचं भोजन, मिरोवाळचं स्नान आणि किंवा वाराणसीचे स्नान आणि माहूरची निद्रा, निस्पृह जीवन आहे. दत्तात्रय प्रभूंचं परिभ्रमण आहे. परिभ्रमण चांगल्यासाठी आहे. त्यांनी सांगितलं साधकाने एका ठिकाणी कधी थांबवू नये. एका ठिकाणी थांबलं की दोष निर्माण होत असतो. ज्या ठिकाणी पाणी एका ठिकाणी थांबलं तिथे डबकं तयार होतं, तिथे डास तयार होतात. पाणी थांबलं की हे प्रवाहित असलं पाहिजे. साधूंचं जीवन हे प्रवाहित असलं पाहिजे. साधू हा प्रवाहित असला पाहिजे, निस्पृह जीवन असलं पाहिजे. जो निस्पृह आहे तो कधी दुःखी नसतो. हे दत्तात्रय प्रभूंचा आदर्श मला फार मोठा आहे. तर म्हटले भिक्षा मागितल्याने काय होतं ना? भिक्षा म्हणजे भिक्षा मागता अहंता जाय नम्रता येई. म्हणजे भिक्षा मागताना हात पसरला की अहंकाराची निवृत्ती, विनयाची प्राप्ती होते. भिक्षा कोण मागू शकतो? जो नम्र आहे, ज्याने अहंकार बाजूला ठेवला, जो नम्र झाला तो भिक्षा मागू शकतो. विनयाची पात्रता, नम्रतेची पात्रता येते. म्हटलं ना, विद्या विनयने शोभते. विद्या कधी शोभते? ज्याच्याकडे नम्रता आहे त्याला विद्या शोभते. ज्याच्याकडे अहंकार आहे त्याला विद्याही शोभत नाही, तो साधूही शोभत नाही, तो मंतही शोभत नाही. म्हणून साधकाला स्वामींनी सुद्धा आहुसांना सूत्र सांगताना राग द्वेष काम क्रोध मद मत्सर याचा त्याग, याच नावे संन्यास सांगितलेला आहे. म्हणजे नम्र व्हायला सांगितलेलं आहे. साधकाची वृत्ती ही जर नम्र असेल त्याला जीवनामध्ये ते विनय आणि पात्रता धन प्राप्त करून देत असते. म्हणतात ना, विद्येने विनय, विनयने पात्रता आणि पात्रतेने धन प्राप्त होतं. आणि ज्याच्याकडे उत्तम व्यवहार आहे तो त्याने धर्म जोडला जातो. धर्माने आत्मसुख प्राप्त होत असतं. हा नम्रतेचा विकासक्रम आहे. ज्याच्याकडे धन आहे पण तो नम्र असेल तरच तो धर्म करू शकतो. ज्याच्याकडे विद्या आहे तोच काहीतरी जीवनामध्ये प्राप्त करू शकतो. गोपालकृष्णांनी गीतेमध्ये अर्जुनाला सांगताना सांगितलं की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. अर्जुना, तुला विद्या प्राप्त करायची, ज्ञान प्राप्त करायचंय, तुला तद्विद्धी प्रणिपातेन, तुला कुठलाही प्रश्न विचारत असताना तुला तद्विद्धी म्हणजे नम्र व्हावं लागेल. नम्रतेने विचारावं लागेल. पुढच्याने देताना नम्रतेने द्यावं लागेल. दोघांनाही ते अहंकार सोडायला सांगितला, देणारा आणि घेणारा. जेव्हा आपण भिक्षा घेतो, देणारा हात वर असतो, आपला हात खाली असतो. त्यालाही नम्र होऊन वाढायला सांगितलं, यांनाही नम्र होऊन घ्यायला सांगितलं. म्हणून भिक्षामध्ये अहंता सोडून द्यायला सांगितली, नम्रता निर्माण करायला सांगितली. हा सुद्धा आम्हाला दत्तात्रय प्रभूंचा एक आदर्श आहे. परमेश्वराने भिक्षा का मागितली? आमच्या स्वामींनी यतिमुनीचा वेश धारण का बरं केला? की पहिलं परमेश्वर जीवाला आदर्श देतात.
पहिलं स्वतः केलं, नंतर सांगितलं. म्हणून जीवनामध्ये नम्रता फार महत्वाची आहे. देवासमोर आपण वाकून दंडवत करतो म्हणजे काही नम्रताच आहे ना. तुम्ही सरळ दंडवत केला, मग तुमच्यात अहंकार आला. तो महापूर येती तेथ लव्हाळे वाचती. आपण पाहतो नदीमध्ये झाडं असतात, मोठमोठी झाडं असतात, पण महापूर आले की हे झाडं सुद्धा वाहून जातात. पण जे लव्हाळ नावाचं गवत असतं की नाही, ते असं जमिनीवर स्वतः झोकून देतं, ते वाचतं, त्याला काहीच होत नाही. का? नम्र झाला तिथे. म्हणून जीवनामध्ये नम्रता गुण फार महत्वाचा आहे. काही प्राप्त करायचंय, नम्रता फार महत्वाची असते. एखादा किती तुम्हाला रागाने बोलला, पण तुम्हाला काही प्राप्त करायचं आहे, नम्र व्हावं लागतं. शाळेमध्ये एखादा विद्यार्थी असतो, शिक्षक त्याला किती पण रागवतात, तो गुरु नाराज होतो का? नम्र होतो, पण त्याला ती विद्या प्राप्त होते की नाही? तुम्ही जर म्हटलं नाही हे गुरु खूप आम्हाला रागवतात, हे खूप तामसी आहेत, त्यांचं रागवणे चांगल्यासाठी असतं की. एखादा बिनकामी रागवत असेल, त्याच्या वेगळं होऊन जा, नाही मानलं तरी चालेल. पण एखादा गुणवान आहे, पण तो गुरु तुमच्या भल्यासाठी रागवतो, काय अडचण आहे तुम्हाला? म्हणून कोणी असेल, तुम्ही असे की आम्ही राहू, नम्रता आणि वाणीमध्ये गोडवा हा फार महत्वाचा असतो. काल आपण बघितलं, शब्दच आमचे रत्न. शब्दांनी माणसं जवळ येतात आणि शब्दांनी माणसं दूर जात असतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की भिक्षा मागणे हे नम्रतेचा गुण आहे. तर म्हटले, नम्रतेने कोणतं फळ मिळतं? नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्रतेने दास्यभाव निर्माण होतो. जेव्हा माहीम भट्ट, षडशास्त्र संपन्न माहीम भट्ट, 60 भाज्या खाणारे माहीम भट्ट, ज्यांनी तेलंगणामध्ये जाऊन 6 शास्त्र प्राप्त केलं, त्यांच्यासारखा विद्वान या गंगोत्रीला कोणीच नव्हता. हे माहीम भट्ट जेव्हा स्वामींच्या ठिकाणी जातात, आचार्य स्वामी गेल्यानंतर नागदेवचरणा म्हणतात की जी माझं उलिंग द्यावे, जी मला काहीतरी सेवा द्या. आणि मग त्यांना सांगितलं की भटो, तुम्ही जे रात्री जो स्वयंपाक होतो की नाही, त्या चुलीमध्ये राख पडते, तुम्ही ते राख भरून काढत जा. बघा, नम्रतेने. जो नम्र झाला तो अनंताला जिंकतो, आणि ज्याने अहंकार केला तो बाजूला फेकला जातो. म्हणून आमचे स्वामी परमेश्वर काय अभिप्रेत आहे? परमेश्वरला अभिप्रेत आहे नम्रता. अहंकारी तर आपल्याला चालतच नाही. झाडूने आपला स्वीकार नाही केला, फेकून दिलं तुम्हाला झाडूने सुद्धा. झाडूने कचऱ्याचा स्वीकार केला, परंतु जीवाचा स्वीकार केला का? बाबाने फार सुंदर उदाहरण सांगितलं. एक ओवी त्यांनी आपल्या आदरणीय श्रद्धेय या ग्रंथाचे लेखक आदरणीय चिंतनजनक बाबांनी प्राशित नावाचं ते ओवे केले, 100 ओव्या. त्याच्यामध्ये फार सुंदर ओवी आले की कचऱ्याहुनी हलके माझे जीवन आहे झाले, म्हणून तुझ्या झाडूने मज उडवून दिले, म्हणून तुझ्या झाडूने मज उडवून दिले. झाडूने कचऱ्याचा स्वीकार केला, परंतु या झाडू म्हणतो नको रे बाबा, माणूस नको मला. ससा सालबडीच्या जंगलामध्ये स्वामींकडे का बरं पळत गेला? तिथे त्याला दिसलं की इथे मला अभय देणारे आहेत. दोन्ही मनुष्यच होते की, ते पण मनुष्य होते, हे पण मनुष्य होते. पण तिकडे स्वामींकडे का पळत गेला? एक मनुष्य होता त्याचा वध करणारा, आणि एक होता त्याला अभय देणारा. नम्रतेने स्वामींकडे तो पळत गेला, स्वामींनी त्याचा स्वीकार केलेला आहे. म्हणून कुठली गोष्ट तुमचा भाव असेल, कुठली क्रिया असेल, काय अर्पण करायचं असेल, ते भावाने, आवडीने, नम्रतेने अर्पण करता आलं पाहिजे, अहंकाराने नको. माहीम भट्टाकडे अहंकार होता, गोविंद प्रभूंनी त्यांचा क्रियेचा स्वीकार केला का? ते गोविंद प्रभू चरित्रामध्ये प्रसंग येतो, मला वाटतं मला वाटतं वस्त्र काहीतरी गोविंदप्रभू बाबांना माहीम भट्ट घेऊन जातात, पण ते अर्पण करत असताना त्यांच्यामध्ये अभिमान असतो, अहंकार असतो. आमचे बाबा ते वस्त्र धरतात, बाजूला ठेवून देतात.
माईभट्टांना आश्चर्य वाटतं. आचार्यांकडे येतात. म्हटलं मी बाबांकडे गेलो होतो पण वस्त्र घेतलं नाही. ते म्हटले अर्पण करताना तुमच्या मनामध्ये काहीतरी अहंकार आला असेल, अभिमान संचारला असेल, मीच करू शकतो, मीच देऊ शकतो, असं काही अहंकार अभिमान आला असेल तुमच्या मनामध्ये, आठवा तुम्ही. आणि मग त्यांना कळलं की बरोबर आहे, अर्पण करताना माझ्या मनामध्ये अहंकार आला म्हणून आमच्या बाबांनी ते स्वीकार केलं नाही. आणि मग पुन्हा त्यांनी जाऊन ते नम्रतेने अर्पण केलं. तेव्हा म्हणतात आत्ता होय म्हणे, आत्ता स्वीकार करतो. म्हणजे उदाहरण सांगायचं की अहंकाराने परमेश्वर स्वीकार करत नाही. नम्रता ही फार महत्वाची असते. युद्धाच्या प्रसंगी अर्जुन देवाच्या चरणाजवळ बसला आणि दुर्योधन देवाच्या उस्याला बसला, डोक्याकडे बसला. पण पाहिलं कुणाला गेलं? पहिलं अर्जुनाला. देवाने सांगितलं एका बाजूला मी, एका बाजूला सेना राहील. दुर्योधन म्हणतो की मी पहिला आलो, मला मागण्याचा अधिकार आहे. देव म्हटले नाही नाही, पहिला अर्जुन मागू शकतो. अर्जुन म्हणतो त्याला मागू द्या. आणि तो म्हणतो तुमचं मला 18 अक्षौणी सैन्य मला पाहिजे. खुश निघून गेला. आणि अर्जुन म्हणतो भगवंता तुम्ही मला पाहिजे. जर तुम्ही माझ्या पाठीशी असेल तर माझा जय होईल. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर. ज्या ठिकाणी योगेश्वर भगवान कृष्ण आहेत त्या ठिकाणी जय आहे. पण कसं मागून घेतलं त्यांनी देवाला? नम्रतेने मागून घेतलं. अर्जुन पदोपदी नम्र होत असत. हे देवाला त्याचा गुण आवडायचा. कुठे काही अडचणी केशव आपण मला सांगा. जेव्हा युद्धाच्या प्रसंगी अर्जुन गोंधळला, गुरु आहेत, द्रोण आहेत, यांना कसं मारायचं गोंधळला तो. त्याला सांगितलं गोंधळू नकोस, मी सांगतो तसं कर. मग तो म्हणतो तुम्ही माझे सारथी आहात, माझे सखाही आहात, आपण भगवंत आहात, आता तुम्हीच मला मार्ग दाखवा काय करायचं. मग ती गीता तिथे भगवंताने सांगितली. पण ती गीता सुद्धा नम्रतेने श्रवण करावी लागते, नम्रतेने पठण करावं लागतं. कुठलंही स्तोत्र नम्रतेने पठण करावं लागतं. आमच्यामध्ये पद्धत आहे 2 दंडवत घालावे, पारणाला बसावं, नंतर मग पारायण असेल, स्मरण असेल, शास्त्र निरूपण असेल, कुठली क्रिया करताना ती नम्रतेने करावं लागतं. मला कोणी प्रश्न केला, म्हटले बाबा ही जी तुमची पोथी आहे ती आम्ही स्वयंपाक करताना ऐकावं का, किंवा काही काम करताना ऐकावं का? म्हटलं ती पोथी आहे, काय कुठल्या भाकड कथा नाहीये. ते ऐकत असताना अशा प्रकारे एका जागी स्थिर होऊन मग हे तुम्ही निरूपण स्मरण करत ऐकू शकता, सेवा करताना ऐकू शकता. मी तुम्हाला सांगितलं ना, सेवा करताना ऐका, स्मरण करताना ऐका. कधी ऐका? दुपारी ऐका, संध्याकाळी ऐका, सकाळी ऐका. जेव्हा तुम्ही सेवा करसाल तेव्हा निरूपण ऐकतू शकता ना तुम्ही. काम करताना कसं ऐकणार ते? तुम्ही एक देशीच आहेत ना, तुम्ही काय अर्जुन आहे का? एका टायमाला 10 कामं करू शकता का तुम्ही? नाही करू शकत. स्थिर बसून ऐका. काम करताना ऐकलं की तो टाइमपास झाला, लक्षामध्ये ठेवा. निरूपण काही टाइमपास नसतं. बाकीचं ऐका, तुम्ही काय ऐकायचं ते ऐका ना. तुम्ही कोणतले भजनं असेल, काही असेल ते तुम्ही हे करू शकता. परंतु जी निरूपण किंवा पोथी येते ते तसं बसूनच ऐकलं पाहिजे की नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की ही नम्रता माईभट्टांनी धारण केली, इतकी ते नम्र झाले. चुलीमधली राख त्यांनी सेवा घेतली होती. अहो, ज्या माईभट्टाकडे एवढी मोठी विद्वत्ता होती त्या माईभट्टाला कुठला कमीपणा नाही काम करण्याचा. आम्हाला काय कमीपणा आहे? काही काही लोकांना मार्गात गेलं की कमीपणा वाटतो काम करण्याचा, किंवा स्वतःचा कप धुण्याचा, ताट धुण्याचा, झाडून काढण्याचा. त्यांना वाटतं आम्ही संबंधियाकडे गेलो म्हणजे आम्ही तर पाहुणेच गेलो. जरी तुझे बाबा संबंधी असतील, तू त्यांचा पाहुणा नाहीये, त्यांचं तुझं नातं धर्माचं आहे. आणि तिथल्याही बाबांनी सांगावं की तुम्ही माझे नातेवाईक नाही, धर्मसंबंधी आहेत, स्वतःचं काम स्वतः तुम्ही करा. तो धर्म म्हणून आलेला आहे. स्वतःची सेवा स्वतःला करता आली पाहिजे. उलट तुम्ही मार्गात जाऊन सेवा केली, तुमचं कर्मनाशन योग्यता होत असते. घरी किती खरकटे घासतात दुसऱ्याची, मार्गात तुम्हाला काय लाज वाटते मग भांडे घासायची, स्वतःचं काम करण्याची नाही वाटली पाहिजे. आता आम्ही साधक आहोत, आम्ही स्वतःचं काम स्वतः करतो. आता आम्हाला भिक्षा दिली, भिक्षा पात्र आम्हाला झोळी दिली का? स्वतःची कामं स्वतः करा, स्वावलंबन राहा, निरालंबी राहा, अवलंबून नको कोणावर. जोपर्यंत आपल्या देहात जीव आहे, जोपर्यंत आपण करू शकतो तोपर्यंत कुणीही कुणावर अवलंबून राहू नये.
अशी अपेक्षा करायचीच नाही की तो माझा गुरु, तो माझा पिता, तो माझी बहीण आणि ते माझा मुलगा, अशी अपेक्षाच करायची नाही. धर्म म्हणून जायचं. त्यांनी सुद्धा तुम्हाला धर्मबुद्धीने ठेवावं आणि त्यांनी सुद्धा धर्म तुमच्याकडून करून घ्यावा, तरच ते होईल. नाही तर मग भानगडी होतात, माहिती आहे का. ममता संचल की भानगडी होत असतात. आत्मत्व लागले पण न व्हावे. जरी तुमचा असेल, तो चुकला ना, त्याला शासन करा, अजिबात भानगडी होणार नाही. पण आपण काय म्हणतो, तो आपला आहे, त्याला कसं दुखवायचं, त्याला कसं म्हणायचं, असं नाही. जर आलाय ना, तो चुकला असेल त्याला सांगा. मग तो कोणी असेल, लहानचा मोठा झालेला असेल किंवा आमंत्र आलेला असेल, नियम सगळ्यांसारखेच पाहिजे, तरच ते बरं होतं. नाहीतर मग असं नको, आपला तो बाबा दुसऱ्याचं कार्ट, असं नको ना. पण आपण कसं करतो, आपला तो बाब्या, आपल्याने काही जरी चूक केली मग ती क्षम्य करायची, आणि दुसऱ्याने थोडाफार जरी गुन्हा केला मग त्याचा बोभाटा करायचा. जीवाची प्रवृत्तीच ती आहे. जीवाला आपल्या ताटातला भात कमी दिसतो, दुसऱ्याचा तो जास्त दिसत असतो. असं चालेल का? नाही. म्हणून यासाठी विद्या, विनय, नम्रता गोष्टी फार महत्वाच्या असतात. माई भट्ट तुम्हाला प्रमाण दिलं, आपल्याकडे काहीच नाही, आपल्याकडे काही आहे का तेवढं, तरी बिनकामाचा गर्वाना अहंकार आपल्याला येतो. थोडीफार विद्वत्ता आली की अहंकार येतो, थोडेफार 2-4 शिष्य शाखा झाल्या की अहंकार येतो. तो नसला पाहिजे. नम्रता तुम्हाला जीवनामध्ये फार मोठी संपत्ती निर्माण करून देत असते. आपण देवाला उपहार दाखवला, अहमभावाने दाखवला, चालेल का? नम्र होऊन खाली बसून मांडी घालून एक गाठी स्मरण करावं लागेल. कुणाला पदार्थ द्यायचा आहे, अहंकाराने तर चालेल का? नाही. भिक्षाच म्हणजे सांगितलं की त्या अहंकाराला दूर करायचं, देणारा आणि घेणारा दोघांनी अहंकाराला दूर करायचं, ती भिक्षा सांगितलेली आहे. ती आमच्या दत्तात्रय प्रभूंनी मागितली. ते निस्पृह जीवन बघायला भेटतं. म्हणून जी नम्रता आहे ती मनुष्याला मुळापासून उपटून टाकते. म्हणजे अहंकार त्याच्यामध्ये येऊ देत नाही. सांगितलं ना, अहंकाराचं मूळ काढून फेका. स्वामींनी सांगितलं काढून फेकायला. आणि विनयत असले की राग द्वेषालाही तो जिंकतो. वीर होण्यासाठी शस्त्र लागतं, तर महावीर होण्यासाठी अंगावर बोटवर वस्त्रही लागत नाही. महावीर कोण होतो? ज्याच्याकडे शब्द संपत्ती आहे. म्हणून जो भिक्षा मागतो त्याचा देह पिळदार असतो, त्याला स्वतंत्र असतं, त्याचा स्वावलंब त्याला बहाल करतो, तो महावीर सांगितलेला आहे. आणि म्हणून ही भिक्षा किती महत्वपूर्ण हे संदर्भ त्यांनी सांगितले. म्हणून आपल्याला महावीर, शस्त्र बाजूला ठेवून सुद्धा महावीर होता येतं. ज्याच्याकडे विनय आहे तो आपला शब्द विनयता प्राप्त करून चांगल्या चांगल्या तो पराभूत करू शकतो, तो महावीर म्हटलेला आहे. आणि साधकाला तर आमच्या स्वामींनी महावीर म्हणजे जो महावीर कोण असतो तो. राजे लोक वीर असतात, ते महावीर होऊ शकत नाही, परंतु कारण त्यांच्याकडे शस्त्र आहे, एकाकडे काही सुद्धा तो महावीर होतो. कोण? भिक्षू महात्मा. म्हणून भिक्षा ही स्वतंत्र आहे, भिक्षुकही स्वतंत्र आहे, भिक्षा मागणाराही स्वतंत्र सांगितला. दत्तात्रय मागणं कोणाचं परतंत्र बंधन आहे का? नाही. ते आपल्या तर भिक्षा मागतात, स्वतंत्र त्यांचं विहरवर्तन सांगितलं, ते महावीर आहेत. तर म्हटले दत्तात्रय प्रभू भिक्षाच मागतात काय ना? म्हटले जडचेतनाची गुण हाती घेती. हातामध्ये फक्त भिक्षाच मागितली का? म्हटले त्यांनी न, त्यांच्याकडे गुणग्राहकता हा दत्तात्रय प्रभूंचा विशेष गुण सांगितला. त्यासाठी त्यांनी 24 गुरूंचा आदर्श आपल्या समोर ठेवला, जगासमोर ठेवला. आकाश एवढा आणि रेणू एवढा तोकडा होण्याचा वस्तुपाठ आमच्या पुढे ठेवला. दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु केले. जड म्हणजे पृथ्वी, अनल, अग्नी, वायू जडच आहे ना. आणि चेतन, कबूतर, पक्षी, ती कुमारी, काही पक्ष्यांचे गुण घेतले, काही प्राण्यांचे गुण घेतले, जडाचे चेतनाचे पण आहेत. ते आपण नंतर पुढे बघूया. 24 गुरूंचा आदर्श आमच्या समोर ठेवलेला आहे. ती सुद्धा एक प्रकारची भिक्षाच आहे. पुढलाचा गुण घेणे म्हणजे भिक्षा म्हणजे काही गुण घेणे. एक भिक्षा अन्न
आणि एक भिक्षा म्हणजे गुण घेणे. आपण ज्यांच्या ठिकाणी गेलो त्यांच्याकडे काही गुण असतो की नाही, तो गुण घेऊन निघायला सांगितलं, दोष घ्यायला नाही सांगितलं. आमचे स्वामी सांगतात ना, ज्याच्या ठिकाणी जावं त्याचा काहीतरी गुण घेऊन निघा, दोष घेऊन नको. दोष तिथेच टाकून द्यायला सांगितले. एखादा साधक आहे त्याचे दोष पाहण्यापेक्षा त्यांचे गुण बघायला सांगितलं. एखादा नामधारक आहे त्याचे दोष पाहण्यापेक्षा त्याचे गुण बघायला सांगितले. म्हणजे आम्हाला तुमचे बघायला सांगितले गुण, आणि तुमचे आम्हाला गुण बघायला सांगितले, दोष नाही. दोष नाही काढत बसायचे, गुण बघायचा काय तो. आणि त्यासाठी दृष्टी विशाल असावी लागते. दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरुपासून त्यांच्यापासून एक गुण घेतला. गुरु केला म्हणजे काय केला, त्यांच्यापासून एक एक गुण घेतला, तो आत्मसात केला. आता दत्तात्रय प्रभू सगळ्यांचे गुरु आहेत, त्यांना गुरु करण्याची काही गरज आहे का, पण त्यांनी गुण आत्मसात केला. तर म्हटलं एखादं उदाहरण सांगा ना. दत्तात्रय प्रभूंनी पृथ्वीचा क्षमा हा गुण घेतला, आकाशाची अलिप्तता, पाण्याची शीतलता, वायूचा निराश्रय इत्यादी गुण घेतले. ज्याप्रमाणे पृथ्वी असते तिला कधी खोदकाम करा, ती डगमगते का, नाही डगमगत. तसं किती जरी संकट आले आपण डगमगावं का, नाही डगमगू, व्हायबल होऊ नये. आकाशाची अलिप्तता, आकाश लिंपायमान असून सगळ्यापेक्षा वेगळं आहे. तसं परमेश्वर आहे पण तो असून वेगळा सांगितला. पाण्याची शीतलता, पाणी किती मधुर आणि स्वच्छ असतं तसं साधकाचं जीवन निर्मळ असलं पाहिजे. आणि पाणी जेव्हा प्रवाहित राहतं तेव्हा ते निर्मळ राहतं. साधकाने प्रवाहित असलं पाहिजे. 2 गुण घेतले. वायूचा निराश्रय, वारा असतो तो दिसतो का आपल्याला, दिसत नाही पण आहे ना. तसा परमेश्वर दिसतो का, पण तो आहे, असून तो अलिप्त आहे, हे त्यांनी सांगितलं. आणि म्हणून पृथ्वी एक प्रकारचं बहुरत्न आहे. ते खुलं विद्यापीठ आहे. जो शिकणारा असतो एक दगडावरची रेष सुद्धा त्याला महान बनवत असते. आणि म्हणून परमेश्वर महान आहे. त्याचा आपण एक एक जरी गुण घेतला तरी हा जीव सुद्धा महान बनू शकतो. तर म्हटले परमेश्वर जो आहे त्याला गुण घेण्याची गरज काय ना. आदर्शाची पुनर्स्थापना करावी, धर्माची एकदा स्थापना होते. धर्मस्थापनेसाठी परमेश्वराने स्वतः केलं, नंतर सांगितलं. ज्याप्रमाणे गीताजी आहे ती धर्माची संस्थापना करण्यासाठी आहे. ज्याप्रमाणे गोपालकृष्ण महाराज धर्मस्थापन करतात त्याचा जीर्णोद्धार सुद्धा करतात. धर्म आहेच ना पण त्याला ग्लानी आली. जसं आपण मंदिर जीर्णोद्धार करतो, मंदिर पहिलं होतच की, पण नवीन बांधकाम त्याचा आपण जीर्णोद्धार केला. तसं धर्म आहेच परंतु त्याला मध्ये जी ग्लानी आली, जी मध्ये भेसळ झाली, परमेश्वर तेच तर करत असतात. म्हणून दत्तात्रय प्रभूंनी आणि परमेश्वर अवतार जे आहेत हे जीवासमोर आदर्श ठेवतात. म्हणून त्यांनी ते गुरु केले. त्यांना गुरु करण्याची गरज आहे का, तो सगळ्यांचा गुरु आहे. पण आम्हाला सांगितलं. आणि सामान्य जीवासमोर हा आदर्श निर्माण केला. श्रेष्ठांचा आचार, जे श्रेष्ठ करतो ते लहान करत असतात. जो मोठा करतो लोकांचं अनुकरण करावं, अनुसरण करावं, लोकांनी अनुकरण करावं, अनुसरावं. एवढ्यासाठी परमेश्वराचं हे वर्तन असतं. केवळ लोकसंग्रहासाठी परमेश्वर हे वर्तन करत असतात. बरोबर आहे ना. जेव्हा मोठा करेल तेव्हा तर लहान करेल की नाही. यद्यदाचरती श्रेष्ठ तद्देवेत रोजन. म्हणजे जेव्हा मोठा करेल तेव्हा लहान त्याप्रमाणे पावलं टाकत असतो. म्हणून परमेश्वराने या सृष्टीमध्ये जीवाला तर आणलं, पण आता याने काय करावं म्हणून परमेश्वराने स्वतः पहिला आचार केला. स्वामींनी पहिले भिक्षा मागितली, नंतर आम्हाला मागायला सांगितली. स्वामींनी यथेविच धारण केला, मग आम्हाला सांगितला की नाही. श्रेष्ठांचा आचार, त्यांचं वर्तन हे आम्हाला चांगल्या मार्गाकडे नेणारं असतं. म्हणून दत्तात्रय प्रभूंनी जे काही आदर्श, दत्तात्रय प्रभूंचे जे काही आदर्श, जी काही गुणग्राहकता ते आमच्यामध्ये उतरली पाहिजे. हे फार मोठं संदर्भ बाबांनी या टीकेमध्ये सांगितलेत आणि त्याप्रमाणे आपण अनुकरण करावं. तरच आपल्याला दत्तात्रय प्रभूंचं सानिध्य दर्शन प्राप्त होईल. त्यांना आपण प्राप्त करू शकू.
आणि गुणग्राहकताही फार महत्त्वाची असते. ते गुण प्रत्येकाने आत्मसात करावा एवढं सांगतो. आणि अशा प्रकारे तिसरी टीका, मग तिसरा श्लोक या ठिकाणी संपला. पुन्हा उच्चार करतो. ब्रह्मलोकेषु भूतेषु शङ्खचक्रगदाधरं पाणिपात्रं धरं देवं दत्तात्रेय नमस्तुते.